हॅलो एव्हरीवन. आज आपण F5 फायनान्शियल अकाउंटिंग सेमिस्टर 2 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 इन्शुरन्स क्लेम प्रॉब्लेम नंबर 8 पेज नंबर 2.37 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. ऑन 15 सप्टेंबर 2024 ही तारीख खूप महत्त्वाची आहे. द प्रिमायसेस ऑफ रेक्सोना लिमिटेड रायपूर वेअर डिस्ट्रॉयड बाय फायर. म्हणजे इथं सांगितलेलं आहे 15 सप्टेंबर 2024ला रेक्सोना लिमिटेड कंपनीच्या प्रिमायसेसला आग लागलेली आहे. अँड अ स्टॉक ऑफ ₹12,000 वॉज सॉल्वेज अँड रिटेन बाय द इन्शुर्ड. म्हणजे काय केलेलं आहे की तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे आणि ₹12,000चा स्टॉक तुम्ही आगीपासून वाचवलेला आहे. द बिझनेस बुक्स अँड रेकॉर्ड्स वेअर सेव्ह. जे बिझनेसचे बुक्स आणि बुक्स ऑफ अकाउंट्स असतील किंवा जे बुक्स आहेत, बुक्स म्हणजे परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक, कॅश बुक वगैरे, आणि अकाउंट्स म्हणजे जे जर्नल लेजर वगैरे केलेलं असतं ते. तर बुक्स अँड रेकॉर्ड्स तुम्ही काय केलेले आहेत, सेव्ह केलेले आहेत म्हणजे वाचवलेले आहेत. फ्रॉम विच द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज ऑब्टेन. खाली तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथं दिले स्टॉक ॲज ऑन 1 जानेवारी 2023. म्हणजे हा 1 तारखेचा असतो तो ओपनिंग असतो आणि खाली दिला 31 डिसेंबर 2023 म्हणजे हा आहे क्लोजिंग स्टॉक. तर तुम्हाला इथं इयर कॅल्क्युलेट करायचं आहे. एक इयर आपण इथं कॅल्क्युलेट करून घेऊया की आग लागण्याच्या अगोदरचं इयर होतं तुमचं 1 जानेवारी 2023. इथं आपण म्हणूया जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड 31 डिसेंबर 2023. हे आग लागायच्या अगोदरचं इयर आहे. त्याच्यानंतर डिसेंबर नंतर येणार आहे 1 जानेवारी 2024. 2024 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या 15 तारखेला. इथं क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे बघा, इथं 15 सप्टेंबर 2024. 15 सप्टेंबर 2024ला आग लागली इथपर्यंत. तर ह्याचं जे पण रेकॉर्डिंग होणार आहे म्हणजे परचेजेस, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक ह्या तारखेचा असेल तो मेमोरेंडमला जाणार आहे. मेमोरेंडम, ट्रेडिंग अकाउंट आणि हा येणार आहे ट्रेडिंग अकाउंटला. म्हणजे इथं 2 पार्टमध्ये आपण तारखानुसार परचेजेस, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉकला डिवाइड केलं. ह्या तारखेचे जे पण परचेजेस असतील, सेल्स असेल किंवा ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक असेल तो आपण ट्रेडिंग अकाउंटला पोस्ट करणार आहे. आणि ह्या तारखांचा जे पण स्टॉक असेल, परचेजेस असतील, सेल्स असेल तर त्याचं पोस्टिंग मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटला करणार आहोत. तर इथं बघा, इथं दिलेलं आहे 1 जानेवारी 2023. तर हे कुठं जाणार आहे, 1 जानेवारी 2023 हा ओपनिंग स्टॉक आहे. तर आपण इथं पोस्टिंग करताना पेन्सिलनी नोट करायचं आहे. तुम्ही इथं लिहिणार आहात ट्रेडिंग अकाउंट, इथं लिहिणार आहात ट्रेडिंग अकाउंट, कारण हे ट्रेडिंग अकाउंटला जाणार आहे. हा खालचा स्टॉक आहे तो क्लोजिंग स्टॉक आहे, तो पण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे. इथं परचेजेस दिलेले आहेत फॉर 31 डिसेंबर 2023. ह्या इयरचे परचेजेस आहेत, हे पण ट्रेडिंगला. सेल्स पण ह्या इयरचे आहेत म्हणून ट्रेडिंगला. पुढे दिले परचेजेस फ्रॉम 1 जानेवारी 2024 टू 15 सप्टेंबर 2024. तर ह्या तारखेचे आहेत म्हणून हे कुठं जाणार आहेत, मेमोरेंडमला. म्हणून हे परचेजेस जाणार आहेत मेमोरेंडमला, म्हणून मी ते एम लिहिलं. त्याच्यानंतर लिहिलं आहे सेल्स फ्रॉम 1 जानेवारी 2024 टू 15 सप्टेंबर 2024. ह्या इयरचे सेल्स आहेत, हे जाणार आहेत मेमोरेंडमला. त्याच्यानंतर लिहिलं आहे इन व्हॅल्युइंग द स्टॉक ॲज ऑन 31 डिसेंबर 2023 ₹8,000 हॅड बीन रिटर्न ऑफ किंवा राईट ऑफ झालेला आहे म्हणजे हरवलेला आहे, तो सापडत नाही आहे. ऑफ सर्टन स्टॉक हॅविंग कॉस्ट ऑफ ₹18,000. पण त्याची किंमत किती होती, ₹8,000 किंमत होती. ₹8,000चा स्टॉक होता आणि तो सापडत नाही आहे, पण त्याची किंमत ₹18,000 होती. हाफ ऑफ दीज गुड्स वेअर सोल्ड इन जुलै 2024. बघा 2024 लिहिले जुलैमध्ये, म्हणजे ह्या मेमोरेंडमला येणार आहे तो. सेल्स होते 10,000. तर हे
जे सेल्स इथं जुलैमध्ये झालेले आहेत, तर जे पण तुमच्या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला सेल्स येणार आहेत तर त्या सेल्सला इफेक्ट करणार आहे. तर म्हणून त्या सेल्सला आपण इथं स्टार करूया. कुठले तर मेमोरंडमच्या सेल्सला इफेक्ट होणार आहे, कारण 10,000चा गुड्स सोल्ड केला म्हणून हे सेल्समधून आपण लेस करणार आहोत. म्हणून हे काय केलं आपण इथं सेल्सला स्टार करून घेतला. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे जो स्टॉक होता तो अबनॉर्मल आहे, म्हणजे दोन्ही स्टॉकला इफेक्ट होणार आहे. क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्लोजिंग स्टॉकला इफेक्ट करणार आहे. तोच इफेक्ट इथं ओपनिंगला पण होणार आहे, क्लोजिंगला पण होणार आहे आणि ओपनिंगला पण होणार आहे. म्हणजे हा क्लोजिंग इथं ओपनिंग होतो, त्यामुळे तो इथं दिलेला नसतो. तर स्टॉकला इफेक्ट होणार आहे. अजून कशाला होणार आहे बघूया. एक सेल्सला होणार आहे, मग सेल्सला एक स्टार केला, स्टॉकला एक केला. त्याच्या पुढे सांगितलेलं आहे सब्जेक्ट टू द अबव एक्सपेक्शन्स गुड्स प्रॉफिट हॅड रिमेंड ॲट द युनिफॉर्म रेट. म्हणजे एकसारख्या रेटनी, म्हणजे असं नाही कमी जास्त किमतीला नाही, तर एकसारख्या रेटनी तो काय केलेला आहे, सोल्ड आउट केलेला आहे. आणि तो कधी केला आहे तो खाली दिले ऑन 14 सप्टेंबर 2024, म्हणजे आग लागायच्या अगोदर एक दिवस. गुड्स वर्थ ₹8,000 हॅड बीन रिसिव्ड बाय द गोडाऊन कीपर बट हॅड नॉट बीन एंटर्ड इन द परचेस बुक्स. म्हणजे काय झालेलं आहे की जो हा 8,000 रुपयाचा गुड्स राईट ऑफ झालेला होता तो गुड्स आपल्याला सापडलेला आहे, म्हणजे हरवलेला माल सापडलेला आहे गोडाऊन कीपरला कधी तर आग लागायच्या आदल्या दिवशी. म्हणून हा जो हे अनरेकॉर्डेड परचेजेस आहेत हे कधी तर ह्या तारखेला म्हणजे ह्या मेमोरंडमच्या परचेजेसला पण इफेक्ट होणार आहे. म्हणून आपण मेमोरंडमच्या परचेजेसला एक स्टार करणार आहोत. आता समजलं असेल तुम्हाला. तर आता आपण काय करूया, आन्सर सॉल्व करायला सुरुवात करूया. तर आपण इथं ॲन्सर सॉल्व करताना बघायचं आहे काय काय इन्फॉर्मेशन दिली. तर क्वेश्चन मी इथं समोर ठेवलेला आहे, क्वेश्चनमधून बघूनच आपण करणार आहोत. तर क्वेश्चनमध्ये दिलेला आहे पहिला ओपनिंग स्टॉक, मग तुम्ही इथं लिहिणार आहात टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक तारीख पण तुम्हाला हवा असेल तर लिहू शकता 1/1/2023, 1 जानेवारी 2023. 1 लाख रुपीजचा आहे, इथं लिहिलं आपण 1 लाख. त्याच्यानंतर स्टॉक क्लोजिंग आहे तो ह्या साईडला थोडी जागा लागणार आहे, मग आपण त्याला थोडं खाली लिहूया. तर सेल्स येतील, त्याच्यानंतर इथं येईल बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आतमध्ये लिहायचं आहे का आपण त्याला स्टार केलेला आहे. 1,40,000 आपल्याला इनर कॉलममध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर आहेत परचेजेस येणार आहेत ओपनिंग स्टॉकच्या खाली, इथं परचेजेस. ह्याला आपण स्टार केला आहे का नाही केला, म्हणून हे येणार आहेत आउटरला 9,48,000. त्याच्यानंतर आहेत सेल्स 12,000 बाय सेल्स 12 लाख. तर ह्या सेल्सला इफेक्ट होणार नाही, ह्या परचेजेसला इफेक्ट होणार नाही, कारण ते जी तारीख आहे ती मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटची तारीख आहे. म्हणून आपण इथं बघितलेलं होतं ह्या तारखेला इफेक्ट झालेला नाही, फक्त इथं स्टॉकला इफेक्ट झालेला आहे, म्हणून तो आपण राईट ऑफ करणार आहे. राईट ऑफ झाला म्हणजे काय, हरवलेला आहे, पण स्टॉक आपल्या शॉपमध्ये होता. म्हणजे क्लोजिंग स्टॉकमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे, कारण आपल्याकडं टोटल स्टॉक किती होता हे शोधण्यासाठी. म्हणून तर आपण इथं करणार आहोत. हे झालं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अबनॉर्मल स्टॉक. नुसतं अबनॉर्मल स्टॉक लिहिलं तरी चालेल, नाहीतर आपण असं लिहूया अबनॉर्मल किंवा राईट ऑफ लिहूया, कारण राईट ऑफ सांगितलं आहे त्यांनी. म्हणून इथं लिहूया राईट ऑफ अमाऊंट, राईट ऑफ कितीचा झालेला आहे तर 8,000. क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे 8,000 रुपयाचा तो राईट ऑफ झाला. इथं सांगितलं आहे बघा 8,000 रुपीजचा राईट ऑफ झाला. मग टोटल किती झाले तर 1,48,000 ॲड केलेला आहे आपण, कारण आपल्याकडं एवढाच टोटल स्टॉक होता. आता आपल्याला काय काढायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे. आपण ह्याला इथं क्लोज करून इथं किती येतोय बघा 12 ने 13 13,48,000. तिचा अमाऊंट आपण इथं लिहिणार आहोत 13,48,000. त्याच्यातून आपल्याला वरची अमाऊंट काय करायची आहे, लेस करायची आहे.
एकच मिनिट, कॅल्क्युलेटरवर करूया आपण. 9 आणि 1 10 पाहिजे तर तुम्हाला दाखवते. 1 लाख प्लस 9,48,000 म्हणजे झाले 10,48,000 मायनस 13,48,000. ग्रॉस प्रॉफिट आला 3 लाख. ग्रॉस प्रॉफिट CD याला आपण स्टार करू, ब्रॅकेटमध्ये लिहू बॅलन्सिंग फिगर. आता ह्याच्यावर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे रेटचं. रेट ऑफ बघायचं आहे की आपल्याकडं ग्रॉस प्रॉफिट रेट किती होता. कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. ग्रॉस प्रॉफिट रेट म्हणजे तुम्हाला किती टक्के प्रॉफिट झालेला आहे ऑन सेल. कशावर? तर सेल्सवर. तर हे सेल्स आणि हा प्रॉफिट. फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स. इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट आहे 3 लाख, सेल्स आहे 12 लाख इंटू 100. सेल्स ही आता आपण काढून बघूया. 3 लाख डिवाइड बाय 12 लाख इंटू 100. 25%, 25% आहे हा ग्रॉस प्रॉफिट रेट. म्हणजे तुम्ही किती प्रॉफिट घेऊन गुड्स विकता? 25% प्रॉफिट घेऊन गुड्स तुम्ही सेल्ड करता. हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो इथं आल्यानंतर ओपनिंग होणार आहे. तुम्ही इथं लिहिणार आहात टू ओपनिंग स्टॉक. पण ओपनिंग स्टॉकला ॲडजस्टमेंट आहे म्हणून काय करायचं आहे आपल्याला आतमध्ये लिहायचं आहे ओपनिंग स्टॉक 1,48,000. आपण इथं बघितलं आहे बघा. इथं काय केलं आहे आपल्याला, इथं सांगितलेलं होतं की तो 8,000 रुपीजचा गुड्स काय आहे सापडत नाही आहे, तो राईट ऑफ होता म्हणून त्याला आपण इथं हे केलेलं होतं. पण त्याची किंमत किती होती तर 18,000 रुपये होती. म्हणून आपल्याला काय करायचं आहे इथं लेस करायचं आहे. लेस तुम्ही अबनॉर्मल स्टॉक म्हटला तरी चालेल. अबनॉर्मल स्टॉक कितीचा होता गुड्स, तर इथं क्वेश्चनमध्ये आहे बघा कितीचा गुड्स होता तर 18,000चा. म्हणून 18,000 तुम्हाला लेस करायचे आहेत. लेस करून बाहेर काढूया आपण 1,30,000 मायनस केलेला आहे मी, करून पण बघते कॅल्सीवर. 1,48,000 मायनस 18,000 1,30,000 बरोबर आला. हा आहे आपला ओपनिंग स्टॉक. आता काय करायचं आहे त्याच्या खाली आपल्याला घ्यायचे आहे टू परचेजेस. थांबा, आपल्याला इन्फॉर्मेशन काय काय दिली तसे आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. बघा इथं परचेजेसचं पोस्टिंग झालं, क्लोजिंग स्टॉक काढला. तर सेल्स दिलेले आहेत, परचेजेस हां इथं बघा आहे 1 जानेवारी 2024 टू 15 सप्टेंबर 2024 म्हणजे ह्या इयरचे आपल्याला परचेजेस दिलेत. ते परचेजेस आपण इथं लिहिणार आहोत. त्याला स्टार केलेला आहे म्हणून इनरला लिहिणार आहे. परचेजेसची अमाऊंट आहे 3 लाख. आतमध्ये लिहिणार आहे मी कारण त्याला अनरेकॉर्डेड परचेजेस 8,000 आहेत. आपण लगेच पण करू शकतो. इथं सांगितलं आहे की ते बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड केलेलं नाही म्हणून इथं ॲड करायचं आहे अनरेकॉर्डेड परचेजेस. $8,000 बाहेर येतील 3,08,000. 8,000 रुपयेचा अनरेकॉर्डेड आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे पुढं सेल्स बघा दिलेले आहेत. सेल्स आहेत 4,10,000 बाय सेल्स 4,10,000 आपल्याला आतमध्ये लिहायचं. आपण स्टार केलेला आहे 4,10,000. कितीचा विकला तर इथं सांगितलं आहे बघा 10,000चा गुड्स विकलेला आहे. मग इथं लेस लिहा लेस. मग लिहिताना कसं लिहाल तुम्ही तर सेल प्रोसीड्स
of half of abnormal सेल्स किंवा स्टॉक. अबनॉर्मल स्टॉक आपण काय केलेला आहे, सेल केलेला आहे 10,000 रुपीजला. बाहेर अमाऊंट येईल 4 लाख. सेल्स किती आहेत, 4 लाख. आता आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली का, तर नाही. इथं असं सांगितलेलं आहे की 18,000चा गुड्स होता म्हणून आपण 18,000 इथं स्टॉकमध्ये घेतलेले आहेत. बघा इथं अबनॉर्मल त्याची व्हॅल्यू होती 18,000, विकला 10,000 रुपयाला असं सांगितलेलं आहे. आणि राईट ऑफ झालेला होता, हरवलेला होता 8,000 आणि तोच अनरेकॉर्डेड परचेजेस होता. आता आपल्याला काय करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट काढायचा आहे आणि तो पण 25% ऑन सेल्स. तर इथं लिहूया टू ग्रॉस प्रॉफिट CD. मी फक्त इथं स्टार करते कारण इथं माझ्याकडे जागा नाही आहे खाली जास्त. मी लिहिणार आहे 25% ऑन सेल्स. दॅट इज टू से 4. आपण मी इथं वर्किंग करते 4 लाखावर 25% इंटू 25%. तर 4 लाख इंटू 25%, 1 लाख. किती आला ग्रॉस प्रॉफिट, 1 लाख रुपीज. 1 लाख रुपीज इथं. आता आपल्याला क्लोजिंग स्टॉक काढायचा आहे. बाय क्लोजिंग स्टॉक CD, बॅलन्सिंग फिगर. तुम्ही नाही लिहिलं बॅलन्सिंग फिगर तरी चालेल, फक्त स्टार करा. मग आपण क्लोज करूया या अकाउंटला. जो डिफरन्स येईल तो क्लोजिंग स्टॉक असेल. किती येतोय बघा, आपण क्लोज करूया. हे 1 लाख प्लस 3,08,000 प्लस 13 लाख 13 लाख 17,08,000 17,08,000 मायनस 4 लाख 13,08,000. क्लोजिंग स्टॉक होता 13,08,000. आता आपल्याला काय काढायचं आहे, मी फक्त चेक करते माझा आन्सर बरोबर आहे का. 13 लाख, हां बरोबर. तर क्लोजिंग स्टॉक 1 लाख. अरे तर काहीतरी चुकलं वाटतं. सॉरी, इथं 1,30,000 आहे. 1,30,000 सॉरी, इथं 1,30,000 आहे. ह्याची टोटल बघू. 1,30,000 प्लस 3,08,000 प्लस 1 लाख. चुकून मी 13 लाख पकडलं. तर टोटल आली त्याची 5,38,000 बरोबर आहे. 5 लाख, तर चुकलं माझं. 5,38,000 5,38,000 मायनस 4 लाख. अमाऊंट आली 1,38,000 1,38,000. तर थोडंसं समजून घ्या. इथं 1,38,000 हा आहे आपला स्टॉक. म्हणजे जेव्हा आग लागली तेव्हा एवढा स्टॉक आपला जळालेला आहे. तर आपल्याला वर्किंग करायचं आहे. व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. तर आपल्याकडे स्टॉक किती होता बघा. इथं क्लोजिंग स्टॉक होता 1,38,000. नॉर्मल स्टॉक म्हणू त्याला आपण. $1,38,000.
आपण वाचवला किती, इथं बुकमध्ये दिलेला आहे बघूया आपण. वाचवला किती, सेव्ह किती केला, तर 12,000 रुपयाचा सेव्ह केलेला आहे. म्हणून इथं लिहिणार आहोत आपण स्टॉक सेव्ह किंवा एक आपल्याला ॲड करावं लागणार आहे की जो अबनॉर्मल स्टॉक होता तो. त्यांनी असं सांगितलेलं आहे इथं क्वेश्चनमध्ये आपल्याला की थांबा इथं वर्किंग थोडंसं करून दाखवते. आपल्याकडं स्टॉक कितीचा होता, तर 18,000 रुपये किमतीचा स्टॉक होता. त्यातला 8,000 किमतीचा स्टॉक आहे तो राईट ऑफ झाला. राहिला कितीचा स्टॉक, 10,000 रुपयेचा. आणि त्यांनी काय सांगितलं 8,000 रुपयेचा स्टॉक, 18,000 किमतीचा स्टॉक होता. त्यातला 8,000 किमतीचा स्टॉक राईट ऑफ झाला. 10,000 किमतीचा स्टॉक शिल्लक होता. आणि असं सांगितलेलं आहे त्यांनी की त्यातला क्वेश्चन आपण नीट रीड करून बघूया. 18,000मधला 8,000चा गेला, राहिला 10,000 रुपीजचा स्टॉक. तो 10,000 रुपीजचा स्टॉक आपण 10,000 रुपीजला सोल्ड केला आहे. पण कुठला, हे 10,000 रुपीजचा स्टॉक राहिला, ह्यातला हाफ स्टॉक 10,000 रुपयाला विकला आहे. म्हणजे 10,000 रुपयाचा स्टॉक 10,000 रुपयाला नाही विकला, ह्यातला हाफ म्हणजे 10,000मधला हाफ जो स्टॉक होता तो काय केलेला आहे. म्हणजे थांबा, असं नका समजू. 18,000मधला हाफ, 18,000मधला हाफ म्हणजे किती, तर 1/2 असं म्हणू शकता, किंवा 18,000 × 50% असं पण करू शकता. म्हणजे 9,000 रुपयाचा स्टॉक तुम्ही 10,000 रुपयाला विकलेला आहे आणि 9,000 रुपयाचा स्टॉक राहिलेला आहे. तर जो 9,000 रुपयाचा स्टॉक राहिला म्हणजे तो आगीमध्ये जळालेला आहे, शिल्लक राहिलेला स्टॉक होता. त्याला आपण म्हणणार आहोत अबनॉर्मल स्टॉक. कसा काढला, तर 18,000च्या हाफ × 1/2 किंवा 50% असं पण काढू शकता तुम्ही. 9,000 रुपयाचा स्टॉक आपल्या शॉपमध्ये होता. तर टोटल स्टॉक आहे 8, 8, 16 आणि 17 ची 7, 7 1, 2, 3 आणि 1, 4, 1,47,000. तर 1,47,000चं प्रत्यक्ष आपलं नुकसान झालेलं आहे. मी चेक करते फक्त आन्सर बरोबर आहे का. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्याच्यामध्ये ना तुम्ही वाचवलेला जो स्टॉक आहे तो लेस करायचा. त्याला आपण काय म्हणतो, स्टॉक व्हॅल्यू ऑफ स्टॉक सॅल्वेज. सॅल्वेज कितीचा वाचवला तुम्ही, 12,000 रुपयाचा वाचवला. म्हणजे नुकसान किती झालं बघा, 5, 4 मधून 1 गेला 3, 1,35,000. तर ह्याला म्हणणार आहोत आपण क्लेम. एवढ्याचा आपण क्लेम करू शकतो, क्लेम. तर खाली लिहू शकता की इन्शुरन्स कंपनीला तुम्ही काय म्हणणार आहात, इन्शुरन्स क्लेम विल बी ₹1,35,000. Therefore, amount of claim ₹1,35,000. एवढ्याचा तुम्ही क्लेम करू शकता. तर आता इथं क्वेश्चनमध्ये नीट काय बघायचं आहे बघा. इथं 2 गोष्टी मी तुम्हाला परत एकदा वर्किंग करून व्यवस्थित दाखवते. फक्त 2 मिनिटाचंच काम आहे. एकदा नीट बघा आणि मग आपण थांबूया. पण त्याच्या अगोदर इथं नीट समजून घ्या. इथं बघा असं सांगितलं आहे की 18,000चा गुड्स तुमच्या शॉपमध्ये होता की तो अबनॉर्मल आहे. अबनॉर्मल म्हणजे की आउटडेटेड झालेला आहे. तर त्यातला हाफ गुड्स काय झालेला आहे, ह्याच्या अर्धा गुड्स म्हणजे 50% म्हणा किंवा 1/2 म्हणा. तर 9,000चा गुड्स तुम्ही सोल्ड केला, हाफ गुड्स असं सांगितलं आहे. कितीला गुड्स सोल्ड केला, तर 10,000 रुपीजला गुड्स सोल्ड केला. म्हणजे हे जो तुमची ही जी बॅलन्स शीट आहे, जे कुठली मेमोरेंडमची जी ट्रेडिंग अकाउंट आहे, मेमोरेंडमच्या ट्रेडिंग अकाउंटला हे तुम्ही लेस केले. कारण सेल झाला म्हणजे तो तुमच्या शॉपमधून गेला, म्हणून इथं सेल झाला तो 10,000चा. पण गुड्स कितीचा होता, 18,000चा. त्यातला 50% गुड्स तुम्ही 10,000 रुपयाला विकला. आणि जो 9,000 रुपयाचा बघा, 18मधला अर्धा गुड्स म्हणजे 9,000चा गुड्स तुम्ही 10,000 रुपयाला विकला. आणि 9,000चा राहिला. एकूण गुड्स कितीचा होता, तर 8,000चा होता. त्यातला 9,000 रुपयाचा गुड्स तुम्ही सोल्ड केला. म्हणजे रिमेनिंग किती राहिला, तर 9,000 रुपयाचा गुड्स बॅलन्स आहे.
एवढा गुड्स तुमच्या शॉपमध्ये आहे. तो गुड्स आपण काय केलेला आहे, इथं अबनॉर्मल स्टॉक म्हणून ॲड केला आहे, म्हणजे जळाला आहे हा गुड्स. काय झाला बघा, 18,000मधला 9,000चा विकला, 9,000चा राहिला, तो जळाला. म्हणून टोटल आपला लॉस किती झाला, एवढा तर प्रत्यक्ष जळाला. परत 9,000 रुपयेचा माल जळाला, म्हणजे टोटल आपला किती फायरमध्ये गेला गुड्स, 1,47,000चा. वाचवला किती तुम्ही, 12,000 रुपयाचा. म्हणजे प्रत्यक्ष जळाला किती, 1,35,000चा. इथं विमा कंपनीची पॉलिसीची अमाऊंट दिलेली नाही. आता तुम्ही म्हणाल मग त्यांनी सांगितलं 8,000चं काय झालं, तर 8,000 हा राईट ऑफ झालेला होता, म्हणजे रिटर्न ऑफ होता, तो राईट ऑफ केला होता, म्हणजे सापडत नव्हता. पण सापडला, त्याचं रेकॉर्ड नव्हतं. असं नाही की तो सापडला नाही, तो सापडलेला आहे. म्हणून थोडंसं कॅल्क्युलेशन याचं नीट समजून घ्या. म्हणून राईट ऑफ. आता बघा इथं जी तारीख नीट बघायची, कोणत्या तारखेला तो राईट ऑफ झालेला होता, तर म्हणून आपण बघितलं ह्या तारखेला तो राईट ऑफ झालेला होता. म्हणून ह्या स्टॉकमध्ये आपण काय केलेलं आहे, त्याला ॲड केलेला आहे, म्हणजे तो सापडत नव्हता. म्हणून ह्या स्टॉकमध्ये होता, आपल्याकडं होता, म्हणून तो इथं ॲड केलेला आहे ट्रेडिंग अकाउंटला. आणि इथला जो स्टॉक आहे क्लोजिंग, तो ऑटोमॅटिकली इथं ओपनिंग झालेला आहे. मग ह्याच्यातून आपण 18,000 रुपयाचा मायनस का केला, कारण तो आउटडेटेड स्टॉक होता, म्हणजे विकला जाण्याची शक्यता नव्हती. म्हणून आपण इथून लेस केलेला होता, म्हणजे एवढा स्टॉक आपण विकायला रेडी होता. पण काय झालं, 1,04,000 रुपीजचा विकला असं सांगितलं आहे, पण तो कुठला स्टॉक विकला, तर जो अपडेटेड झालेला होता तो होता, म्हणून आपण इथून लेस केला. आता मग लेस केल्यानंतर एवढे सेल्स होते, सेल्सवर आपण ग्रॉस प्रॉफिट काढला 25%, की जो रेट होता 25%. त्याच्यावर 25% काढल्यानंतर एवढा प्रॉफिट झाला, क्लोजिंग स्टॉक एवढा होता. आणि मग हे आपण इथं वर्किंग केलेलं आहे. तर हे वर्किंग नीट समजून घ्या, क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.